समर्थ भाग क्रमांक 68 श्रीराम. माझा आवाज सर्वांना ऐकू येतो का? एकदा प्लीज सांगा. हो, येतोय. श्रीराम. धन्यवाद. नारद मुनींनी पुढे जी माहिती दिली त्याच्यामध्ये त्यांनी यती धर्माचं कसं पालन करतात किंवा यती धर्म काय आहे याच्यावरती त्यांनी माहिती दिली. आता हे सगळं जे आहे ते आपण बघत असतो की यती किंवा हे जे लोक असतात संन्याशी, हे आपण बघतो रस्त्याने बरेच संन्याशी कुठे कुठे दिसतात फिरताना. तेव्हा आपल्याला काय माहीत नसतं की काय यांचा संन्यास आहे, कशा प्रकारे घेतला आहे, काय केलं, काहीच माहीत नसतं आपल्याला. फक्त भगवा ड्रेस आणि संन्यासी एवढंच माहीत असतं. परंतु अर्थात कोणी कुठला संन्यास घेतला हे तर आपल्याला माहीत नसतं. परंतु संन्यास घेणं हे खूप कठीण आहे, कारण संन्यासाचे नियम फारच कडक आहेत. त्याने असं म्हणलं आहे, अर्थात तुम्ही कशा प्रकारचा घेता ह्याच्यावर पण काही अंशी अवलंबून आहे, तरी पण सर्वसाधारण नियम कठीणच आहेत. त्याने असं म्हणलं की जर संन्यास घेतला असेल आपण, तर अर्थात आपल्याजवळ वस्तू फार कमी बाळगायच्यात. आपल्याला नेसायचं आहे ते फक्त कौपीन फक्त नेसायचे, म्हणजे लंगोट फक्त नेसायचं, बाकी वस्त्र वापरू नये असं सांगितलं आहे. हातामध्ये एक दंड घेऊ शकता. कधी कधी ज्या आश्रमाकडून आपल्याला संन्यास मिळतो त्याचा दंड असतो, तो दंड तुम्ही धरू शकता. बाकी विशेष वस्तू तुम्हाला घ्यायच्या नाहीत. पैसा तर अजिबात बाळगायचा नाही, पैसा चालतच नाही तिथे. आणि मग तुम्ही भिक्षा मागत सर्व जे आहे ते आयुष्य काढायचे आहे. आणि भिक्षा मागत आयुष्य काढत असताना एका गावातून दुसऱ्या गावात, दुसऱ्या गावातून तिसऱ्या गावात, ते सुद्धा एका गावामध्ये जर पोचलात तर तिथे एकच रात्र राहायची, दुसरी रात्र तिथे मुक्काम करायचा नाही. लगेच ते गाव सोडून द्यायचं, दुसऱ्या गावात जाऊन परत मुक्काम करू शकता. किती कठीण आहे. आम्हाला कधीतरी जेव्हा आम्ही आमचं घर बदलतो, ब्लॉक घेतो किंवा मोठा ब्लॉक घेतो किंवा काही अजून लोक बंगले बांधतात, जेव्हा आपण सामान शिफ्ट करतो आपण म्हणतो किती नाकीनव आहे. एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी आपल्याला जायला नको वाटतं. या परिसराची सवय झालेली असते. विचार करा की संन्यास घेतल्यावरती त्यांना दररोज वेगळ्या गावात जावं लागतं. कंपल्सरी. गाव किती लांब असू दे, एका गावापासून दुसऱ्या गावाला किती लांब असू दे, तिथे राहायचं नाही, दुसऱ्या गावातच जायचं आहे. आणि दुसऱ्या गावातसुद्धा गेल्यावरती काही ठिकाणी असं पण त्यांनी सांगितलं की तुम्हाला मंदिरात फक्त स्टे करायचं आहे, कोणाच्याही घरी उतरायचं नाही. आणि मंदिरामध्ये सुद्धा हल्ली तर सगळीकडे तुम्हाला माहिती आहे की सगळी मंदिराची ती ट्रस्टी वगैरेच्या हातात असतात. कोण कोणाला येऊ देत नाही मंदिरामध्ये. रात्री झोपायला वगैरे कोणी कोणाला देत नाही. त्यामुळे त्यांना अशी मंदिरं पण मिळणं कठीण आहे. आता तर हे खूप कठीण झालं आहे. आणि पूर्वी अर्थात कठीणच होतं, कारण गावामध्ये इतक्या सुविधा नव्हत्या. आणि कदाचित वीज असेल नसेल, झोपायला जागा कशी असेल, कारण बरोबर काहीच नाही आहे, अंथरूण पांघरूण काही नाही आहे. तिथे जी जागा असेल तसंच तुम्हाला जमिनीवर झोपायचं आहे. काहीही दुसरं वस्त्र नाही अंगावरती. विचार करा. थंडी आणि बाकीचं सोडून ते पण इतर आपण ज्याला म्हणतो की डास किंवा हा प्रकार किती असतात. आपण संध्याकाळी बाहेर गेलं तर आपल्याला किती पायाला किंवा ह्याला डास चावतात कुठे बाहेर गेलं तर. विचार करा की संन्यासी कशी झोपत असतील, काय त्यांची मानसिकता असेल आणि काय त्यांची भक्ती असेल, हे तर खरंच बघण्यासारखं आहे. ह्याचा अनुभव आम्ही थोडासा घेतला आहे. एक झलक बघितली आहे. मला आठवतं, मी सांगितलं असेल, आपण ऐकलं असेल कदाचित, परत ऐका, काय हरकत नाही, काही लोकांना नवीन आहे, की जेव्हा बद्रिकाश्रमात जायचा आम्हाला योग आला होता. अर्थात तिथे जाण्यापूर्वी आम्ही एका हरिद्वारला एका ठिकाणी उतरलो होतो. इस्कॉनच्या एका आश्रमामध्ये उतरलो होतो. आणि इस्कॉनच्या आश्रमामध्ये खाली आम्हाला खोली दिली होती काही लोकांना. त्या खोलीमध्ये अर्थात सगळ्या सुविधा होत्या, अगदी सगळ्या प्रकारच्या सुविधा होत्या. AC पासून सगळ्या सुविधा होत्या त्यांनी दिलेल्या. आणि चांगली खोली होती, व्यवस्थित. आणि अर्थात आम्ही गेलो तेव्हा बऱ्यापैकी उष्णता होती, नाही असं नाही. आणि तिथे मला असं समजलं की इस्कॉनचे काही साधक तिथे आले, तसं मला समजलं. तर मला अशी इच्छा निर्माण झाली की या साधकांशी आपण ओळख करून घ्यावी, कारण सत्संग मिळतो. आणि म्हणून मी तिथे पहिल्या मजल्यावरती त्या साधक तिथे राहायचे. आणि जेव्हा मी त्या पहिल्या मजल्यावर गेलो तेव्हा बघितलं तर ती एक खोली तिथे वरती होती इस्कॉनचीच. आणि इस्कॉनचेच काही साधू तिथे
होते आणि ते संपूर्ण जी जागा होती ती एक छोटीशी जागा होती, पूर्ण बंदिस्त होती. तिथे प्रचंड घाम येत होता. मी गेल्यावरती मला बसल्या-बसल्या तिथे घाम यायला लागला आणि हे साधू अगदी छानपणे तिथे व्यवस्थित आरामात बसले होते. त्यांना कुठल्याही प्रकारचं असं, जसं मला वाटलं तिथे गेल्यावर की अरे किती गरम होते, काय घाम येतोय वगैरे, पण त्यांना काहीही होत नव्हतं. ते शांतपणे बसले होते. खरं पाहिलं ते इस्कॉनचं म्हणजे त्यांच्या स्वतःचंच ते त्यांच्या संस्थेचं ते टेम्पल किंवा जागा होती. त्यांनासुद्धा ठरवलं असतं तर चांगली रूम कम्फर्टेबल आपल्या हिशोबात मिळू शकली असती, पण त्यांनी ती घेतली नाही आणि अशा ठिकाणी राहिले की जिथे फॅनसुद्धा नव्हता. त्या खोलीमध्ये ते सगळे 5-7-8 लोकं जे होते साधू, अगदी छानपणे व्यवस्थित बसले होते आणि काय जे करत होते. त्यातून मी म्हटलं की खरोखर हे संन्यासी लोकांची धन्य आहे की कुठल्याही अवस्थेत ते कसेही राहू शकतात, परंतु आपण मानव त्यांच्यासारखेच मानव आहोत, परंतु आपल्याला किती कम्फर्ट्स लागतात. आपल्याला फॅन लागतो, ए सी लागतो, काय लागत नाही. त्याच्याशिवाय आम्ही देवाचं दर्शन घेऊ शकत नाही. ही आमची अवस्था. कुठे ते संन्यासी आणि कुठे आपण. खरंच असं बघितल्यावर थोडंसं जाणीव झाली की आपण कुठे आहोत. अर्थात ते संन्यासी होते तरी काय झालं, शेवटी मानवता आहेतच ना. आणि हेच त्यांनी सांगितले की संन्यास व्रत घेतल्यावरती तुम्हाला या सगळ्या गोष्टी पाळायच्या आहेत. कुठेही मुक्काम 1 रात्रीपेक्षा जास्त करायचा नाही. शक्यतोवर मंदिरामध्ये राहायचं आहे. मंदिर जर नसेल तर कुठेही बाहेर झोपा, उघड्यावर. विचार करा किती कठीण गोष्ट आहे. हे सगळं तुम्ही करा. नंतर भिक्षा मागायची. भिक्षा पण कोण देईल याची खात्री नाही. संन्यासी आला तर आपण काय कोणाला देऊ की नाही माहीत नाही. आणि जी भिक्षा मिळेल ती घ्यायची, तिचे भाग करायचे आणि वाटायचे सगळे आणि मग शेवटचा भाग आपण खायचा. अशा प्रकारे कठीण गोष्ट त्यांनी सांगितली आहे. त्यांनी हे पण सांगितलं जर तुम्ही वेगळ्या प्रकारचा संन्यास घेतला असेल तर शिष्य पण जोडू नका. कुठेही तुम्ही व्याख्यान पण देऊ नका, कारण प्रसिद्धी मिळते. म्हणजे अर्थात हे सगळे नियम संन्याशांसाठी आहेत, पण ते वेगवेगळ्या संन्याशांना वेगवेगळ्या प्रकारचे, हेही लक्षात ठेवा. कारण काही ठिकाणी संन्यासी व्याख्यान पण देतात, परंतु तुम्ही कुठल्या प्रकारचा संन्यास घेतला ह्याच्यावरती अवलंबून आहे. परंतु असेही प्रकारचा संन्यास आहे की तुम्ही लोकांशी संबंधच ठेवायचा नाही, असाही काही प्रकारचा संन्यास तिथे आहे. आणि अत्यंत कठीण असा हा भाग आहे, परंतु तरीसुद्धा अनेक लोक या मार्गाकडे वळतात आणि ते सगळे हे नियम पाळतात आणि मग त्या प्रकारे ते भगवंताची भक्ती करतात. युधिष्ठिराने सांगितले की प्रल्हादाला पण असाच एक व्यक्ती दिसला. खूप वर्षापूर्वी असंच घडलं की तो जेव्हा राज्यामध्ये लोकांकडे बघत होता की कशी लोक काय काम करतात, त्यांना काय मिळते की नाही, तेव्हा त्याला एका ठिकाणी असं दिसलं की एका नदीच्या ठिकाणी एक संन्यासी जमिनीवर पडला होता. त्याचं अंग संपूर्ण धुळीने माखलेलं होतं आणि फक्त कौपीन त्यांनी धारण केली होती. पण जरी अंग धुळीने माखलं असलं तरी पण त्याचं जे तेज होतं, प्रभा जी होती त्याच्या शरीरावरची, ती अप्रतिम होती, अद्वितीय होती. त्यामुळे प्रल्हाद तिथे खेचला गेला आणि तो जवळ आला आणि त्यांनी त्या साधूच्या चरणावर मस्तक ठेवलं आणि नमस्कार केला. म्हणास, ब्रह्मन आपण कोण आहात सांगा. आपण सामान्य नाही हे मी समजू शकतो, कारण तो स्वतःच असामान्य होता. अन्यथा असं आपल्याला समजणं कठीण आहे. तेव्हा ते महामुनी त्याला म्हणाले की मी संन्यस्त असल्यामुळे माझी कुठलीही माहिती तुला देऊ शकत नाही. हे महत्त्वाचा भाग. संन्यासी आपलं पूर्व आयुष्य सहसा सांगत नाही. मी जसं म्हटलं, पण कुठल्या प्रकारचा संन्यास घेतला याच्यावर अवलंबून आहे. नैष्ठिक ब्रह्मचारी घेतलं आहे का अजून कुठलं घेतलं, त्याच्याप्रमाणे तुम्हाला ते नियम आहेत. परंतु काही धर्मामध्ये, संन्यास धर्मामध्ये तुमचं पूर्व आयुष्य संपलेलं असतं. त्यामुळे पूर्व आयुष्याविषयी तुम्ही काहीच बोलायचं नाही. नावसुद्धा बदललेलं असतं. तेच नाव धारण करून फक्त जे आयुष्य सुरू आहे त्याच्याविषयी बोलायचं. मागे काय घडलं माहीत नाही. असं पण काही लोकांना करावं लागतं त्या संन्याशाच्या दीक्षेप्रमाणे. आणि हा जो संन्यासी होता हा अर्थात खूप तेजस्वी होता, परंतु जमिनीवर लोळत होता, पण त्याचं तेज लपत नव्हतं. तेव्हा प्रल्हाद म्हणाला, महाराज कोण आहात? तो म्हणाला, मी हेच सांगू शकत नाही. मी संन्यास धर्म स्वीकार केलेला, माझं मागचं सगळं संपलेलं आता. पण मला एवढं माहिती आहे की मी अनेक जन्म पूर्वी घेतले होते आणि आता मला परत जन्म घ्यायची इच्छा नाही आहे.
आणि म्हणून मी आता असं ठरवलं की हा संन्यास जो आहे, या संन्यास धर्माला अनुसरून जे सांगितलं तेच मी करणार आहे. की बाकी कोणाशी सुद्धा कुठल्याही प्रकारचा संबंध ठेवला नाही. जे काही आहे त्यात मी आनंदात आहे. कुठल्याही गोष्टीची मला अपेक्षा नाही आहे. शरीराकडे तर मी बघत पण नाही. काय धुळीने माखलं आहे का काय झालं हे माझ्या देहाकडे लक्षच नाही. माझं लक्ष फक्त परमेश्वराकडे. अशा प्रकारे देह असताना परमेश्वराकडे इतकं लक्ष देणं किती कठीण आहे. परंतु अशा प्रकारचा संन्यास त्यांनी घेतला होता आणि तो तसा वागत होता. इथे म्हणलं की कम्फर्टशिवाय आम्हाला काहीच करता येत नाही. जप करायचं असेल तरी आम्हाला खुर्ची लागते, वरती फॅन लागतो. ही आमची अवस्था आहे. आणि हे कसे सगळे कशा प्रकारे साधना करतात बघा, किती ग्रेट लोक आहेत खरोखर. आणि मग हा संन्यासी सगळं त्याला सांगत होता की मी अशा प्रकारे अनेक जन्म पूर्वी घेतले असले तरी आता मला घ्यायचा नाही आणि म्हणून मी हा संन्यास घेतला. तो म्हणाला की माझे गुरु अनेक आहेत पण त्यातला अजगर आणि मधमाशी जो आहे तो माझा मोठा गुरु आहे. बघा, अजगर आणि मधमाशी. तर काय घेतलं त्याच्यापासून त्यांनी? तो म्हणाला की मधमाशीपासून मी हे शिकलो आहे की मधमाशी बिचारी अनेक ठिकाणी फिरत असते, अनेक फुलांवरती जाते, मध गोळा करते कुठून कुठून काय काय आणून आणि गोळा करून ठेवते. पण तो मध तिला वापरताच येत नाही. तो तिला वापरायच्याऐवजी इतरच कोणतरी त्या मधावरती येऊन डल्ला मारतात. असं भरपूर वेळा घडतं की मधाचा पोळ दिसलं की लोक येतात, मधमाशाने हाकलून लावतात आणि ते मध घेऊन जातात. असं बहुतांशी वेळा होतं. त्यामुळे आयुष्यभर तिने जे काही केलेलं असतं, मध गोळा केलेलं असतं, पण तो तिला स्वतःला त्याचा विशेष वापर करता येत नाही. हे जसं घडतं तसंच सर्वसामान्य माणसांचं पण घडू शकतं. लोक मोठ्या कष्टाने धनसंचय करतात. धन जमायला वेळ लागतो. अनेक गोष्टी आपण करत 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 धनसंचय करत असतो आणि खूप कष्ट करून जेव्हा थोडंसं काही साध्य होतं त्याच्यानंतर असं होतं की ते सगळं इथेच राहतं आणि बाकी लोक जे आहेत ते त्याचा उपभोग घेत राहतात. असं भरपूर वेळा होतं. आणि म्हणून त्यांनी सांगितलं की याच्या मागे जायचंच नाही आहे. हे सगळे जे काही गोष्टी आहेत त्याचा काही फायदा नाही आहे. हा माझा अनुभव. म्हणून मी मधमाशीपासून काय शिकलो आहे तर हे मी करणार नाही जे तिने केलं ते. जास्त संचय करण्याचा, म्हणून महाराज पण म्हणतात की तुम्हाला संचय जास्त करायचा नाही आहे. खूप संचय करू नका, थोडासा करा संसारापुरती. पण खूप संचय करत बसाल तर संचयच करत बसाल आयुष्यभर आणि जे करायला पाहिजे ते नाही करणार. म्हणून जास्त संचय करू नका. आणि संन्यासी तर काहीच करत नाही. आणि अजगराचं पण त्याने उदाहरण दिलं. तर म्हणलं अजगरसुद्धा माझा आदर्शच आहे. कारण अजगरसुद्धा जसं सगळ्यापासून अलिप्त आहे. जे मिळालं ते खातो, नाही मिळालं तर तिथे सुस्त होऊन पडून राहतो. त्याला कशाशी काही लेणं घेणं नसतं. तसं मी फक्त माझ्या मनामध्ये परमेश्वर आहे. काही मिळालं भिक्षा तर मी आनंदाने खातो परमेश्वराचं. नाही मिळालं तरी मी तसाच लोळत तिथे पडतो. पण मी आणि परमेश्वर, मला बाकी काहीही माहीत नाही. असं मी या अजगराकडून सुद्धा शिकतोय. आणि म्हणून मी हा असा आहे, परंतु मी आनंदात आहे. जे काही मला या ठिकाणी मिळतं त्यात सगळ्यात मला आनंद आहे. अन्नसुद्धा जेव्हा मी मागतो, जेव्हा मी भिक्षा मागतो, काही लोक मला प्रेमाने अन्न आणून देतात, मी खातो. काही लोक शिव्या शाप देतात, तोही मी आनंदाने स्वीकारतो. कधी कधी मला दिवसभर काहीच मिळत नाही, मी आनंदाने ईश्वराचे आभार मानतो आणि पाणी पितो. म्हणतो हे सुद्धा मला तुमच्या कृपेने मिळालं आहे. आणि अशा प्रकारे जे काही प्रसंग येतील त्या प्रत्येक प्रसंगाला मी भगवंता तुझी कृपा आहे म्हणून स्वीकारतो. त्यामुळे मला कशाचा आनंद होत नाही, कशाचं दुःख होत नाही, मला काहीच होत नाही. जिथे कुठे जागा मिळेल तिथे मी राहतो. मला काहीही वाटत नाही, मी आनंदात आहे. कधीतरी मला अशी व्यक्ती भेटतात की जे मला बघितल्यावर माझा खूप आदर सत्कार करायला येतात किंवा अनेक गोष्टी अर्पण करतात, पंचपक्वान्न अर्पण करतात. ते अर्पण केल्यावर मी ते घेतो, कारण का की त्यांची इच्छा असते आणि त्यांची भक्ती असते. पंचपक्वान्नसुद्धा काही लोक मला आणून देतात. माझी इथे शरीराची खूप सेवा पण करतात, अनेक गोष्टी मला देतात.
त्यांची इच्छा असते म्हणून मी हे स्वीकारतो, पण ते गेल्यावर सगळं फेकून देतो परत आणि परत याच अवस्थेमध्ये येतो. कारण मला कशाचंही बंधन नाही आणि बंधन नकोच आहे. आणि असं सगळं असल्यामुळे मला कोणाची स्तुती करायची गरज नाही आणि मला कोणाची निंदा पण करावं वाटत नाही. मी फक्त मी आणि माझा परमेश्वर अशा स्थितीमध्ये राहत आहे आणि यातच मला आनंद आहे. आणि असा हा धर्म जो आहे तो या यतिधर्म आहे. किती कठीण आहे. युधिष्ठिर म्हणाला, महाराज तुम्हाला किती ज्ञान आहे हो, पण आता तुम्ही मला हे सांगा, तुम्ही मला यतिधर्म कसा आहे सांगितलात, अजून पण काही गोष्टी सांगितल्यात, पण मला तुम्ही सर्वात महत्त्वाचा आहे तो गृहस्थ धर्म कसा आहे तो सांगा. कारण मी आहे गृहस्थ, ग्रहसक्त असा मनुष्य मी आहे. तेव्हा माझ्यासारख्या व्यक्तीने कोणत्या प्रकारे भगवंताची भक्ती करावी हे सांगा, हे मला जास्त उपयोगी आहे. ज्याला आपण मनामध्ये तेच म्हणत असतो नाही का, की हे तर ठीक आहे संन्यासी वगैरे, पण आम्ही तर संन्यास घेतलेला नाही आहे, वानप्रस्थाश्रम तर आम्ही ऐकलं आहे, बिलकुल घेणार नाही. त्याच्याऐवजी अजून काय असेल तर सांगा, परंतु हे आम्ही करू शकणार नाही, करणार नाही. हां, पण आता हे जे नियम आहेत ते कदाचित आपल्याला आवडू शकतील. कारण युधिष्ठिराने पण तेच सांगितलं की देवर्षी, माझ्यासारखा ग्रहसक्त मनुष्य कोणतं साधन करू शकेल सहजपणे ज्याच्यामुळे मला भगवंताची प्राप्ती होऊ शकेल हे सांगा. हा प्रश्न आपल्याला त्याचं उत्तर कदाचित आवडू शकेल. नारद मुनी म्हणाले, नक्की सांगतो. प्रत्येक आश्रमामध्ये प्रत्येक प्रकारच्या व्यक्तीसाठी उपदेश हा आहेच आहे. तुम्ही कसं वागावं हे प्रत्येक आश्रमासाठी सांगितलेलं आहे. त्यामुळे तू गृहस्थाश्रमामध्ये आहेस त्याच्यासाठी सुद्धा अर्थात उपदेश आहेच उपलब्ध. तोही मी तुला सांगतो, जरूर ऐक. मग त्यांनी सांगितलं की गृहस्थाश्रमामध्ये पहिलं काम असेल तर काय, तर आपली सगळी जे काही गृहस्थाश्रमाप्रमाणे जी काही कामं असतील ती करा, ती सगळी करा, त्याचा काहीच प्रश्न येत नाही. पण झाल्यावरती महत्त्वाचा भाग म्हणजे काय, की भगवंताला अर्पण करा. हे किती महत्त्वाचं आहे. सगळी कर्म भगवंताने भगवद्गीतेत पण म्हणलं की सगळी कर्म मला अर्पण करा, माझ्यासाठी केली असं समजून मला सगळे अर्पण करा. आपण शेवटी म्हणतो कृष्ण अर्पणमस्तु, मला अर्पण करा. अर्पण करण्याला खूप महत्त्व आहे. नारद मुनी तेच सांगतायत की तुम्ही सगळी गृहस्थ धर्मानुसार कर्म करा, पण ती भगवंताला समर्पण करा. जोडीला सत्पुरुषांची सेवा करावी. तर सत्पुरुष कुठे शोधणार, तुम्ही काय आणि मी काय. ठीक आहे, पण जिथे कुठे आपल्याला परोपकार करता येईल तो करा. अर्थात सत्पुरुष असावा किंवा चांगल्या लोकांसाठीच करा. उपकार करताना सुद्धा बघून करायला पाहिजे की खरोखर ती व्यक्ती उपकार घेण्यास लायक आहे का नाही. अनाठाई नको असलेल्या व्यक्तीला जर आपण मदत केली तर ती व्यक्ती त्याचा गैरफायदा घेऊ शकते. म्हणून व्यक्ती पण चांगली असावी हा महत्त्वाचा भाग आहे. परंतु जर आपल्याला शक्य झालं तर जरूर सेवा कोणाचीही करावी. सेवेला खूप खूप महत्त्व आहे, पुण्य खूप आहे सेवेला. म्हणून तर सेवा करण्याची संधी मिळाली नाही तर सोडू नये कधी. मग ती कुठेही करा तुम्ही सेवा. सेवा करण्याला खूप महत्त्व. अर्थात सेवा करत असताना कुठल्याही प्रकारची धन आपण स्वीकारता कामा नये आणि मानही स्वीकारता कामा नये. मान आणि धन या दोन्ही गोष्टी ज्या आहेत त्या सेवेमध्ये चालत नाही. जर त्या स्वीकारल्या तर पुण्य मिळणार नाही असं स्पष्ट आहे. तेव्हा सेवा ही खरोखर सेवा असावी. अर्थात त्याच्या जोडीला आणखीन काही गोष्टी त्यांनी सांगितल्या आहेत की भगवंताच्या सगळ्या लीलांचं तुम्ही अधूनमधून वेळ मिळेल तेव्हा तरी श्रवण करत राहा. हाही एक महत्त्वाचा भाग आहे. सत्पुरुषांची सेवा करा, पण सत्संगसुद्धा आहे तो सुद्धा जरूर करा. सत्संगाचं महत्त्व तर कितीतरी वेळा आलं आहे, कितीतरी वेळा आलं आहे भागवतामध्ये की सत्संग जरूर जरूर करा. कारण सत्संग झाल्यामुळे तुमची बुद्धी हळूहळू शुद्ध होईल. हा खूप महत्त्वाचा भाग माझ्या हिशोबाने, की बुद्धी
किंवा चित्त जे आहे ते शुद्ध होणं फार फार महत्त्वाचं आहे. ते शुद्ध झाल्याशिवाय आपली भक्ती नीट होणार नाही. आणि ती होण्यासाठी जे काही उपाय आहेत त्याच्यामध्ये सत्संगाला सगळ्यात एक नंबरचं महत्त्व आहे माझ्या हिशोबात. जसं भक्तीमध्ये श्रवण भक्ती एक नंबरला आहे आणि कीर्तन भक्ती 2 नंबरला आहे. तसं आपल्याला जर चित्तशुद्धी करायची असेल तर सत्संग करा. सत्संगाने तुमची चित्तशुद्धी होते, बुद्धीसुद्धा शुद्ध होते आणि खूप पुण्य मिळतं. म्हणून सत्संग कधीही मिळाला तर जरूर करा. जिथे कुठे 4 साधक येत आहेत तिथे जरूर जा. जाऊन बसलात तरी तुम्हाला खूप पुण्य आहे. म्हणून सत्संग कधी टाळू नये. सत्संग मिळणंसुद्धा भाग्याचं काम आहे, लक्षात ठेवा. कितीतरी साधक असे असतात की त्यांना आसपास खरोखर सत्संग नसतो. कारण तिथे कुठे उपासना केंद्र किंवा उपासना असेल तरच मनुष्याला हे करता येतं, अन्यथा तो जाणार कुठे. परंतु ज्यांना सत्संग मिळतो किंवा आहे त्याने खरंच तो अटेंड करायला पाहिजे. जे अटेंड करत नाहीत त्यांना हे समजत नाही की आम्ही काय प्रकारच्या गोष्टीला मुक्त आहोत, कुठला लॉस आमचा होतो आहे हे तुम्हाला दिसत नाही. पण तुम्ही समजून घेतलं तर तुम्हाला समजेल की किती फायदा होतो सत्संगाचा. खूप खूप फायदा आहे. आणि म्हणून त्यांनी सांगितलं की सत्संग जो आहे तो जरूर तुम्ही करा. त्याचा तुम्हाला आपोआप फायदा मिळेल. नंतर त्याने हेही सांगितलं की साधना करत असताना शरीराला महत्त्व आहे, पण त्यालासुद्धा खूप महत्त्व देऊ नका. महत्त्व द्या, शरीर जपा तुम्ही, तो प्रश्न नाही आहे. पण खूप काही त्याच्या मागे जायची गरज नाही. खूप काही साधे शृंगार करा अशी काही गरज नाही. जेवढं आवश्यक आहे तेवढं सगळं करा तुम्ही, पण त्याच्या खूप जास्त मागे जायची गरज नाही. कारण जितकं तुम्ही जास्त मागे जाल तितकं त्याचं तुम्हाला आकर्षण निर्माण होईल. आकर्षण आहे शरीराचं, पण त्याच्यामध्ये अजून जर काही जास्त केलं तर त्याचं जास्त आकर्षण राहील. लोकांना आकर्षण निर्माण झालं की तुमच्या मनातसुद्धा जास्त आकर्षण निर्माण होईल. म्हणून त्यांनी सांगितलं की तुम्ही मेंटेन जरूर करा, पण तरी त्याच्यासुद्धा खूप मागे जाऊ नका, नाहीतर त्याची आसक्ती आहे ती अजून जास्त उत्पन्न होईल. असं सुद्धा नारद मुनी सांगता आहेत. त्याच्यानंतर त्यांनी सांगितलं की आता तुम्ही संसारी आहात, त्यामुळे तुम्हाला अनेक लोकांबरोबर संबंध तर येणारच आहे. आणि त्यातले बहुसंख्य लोक अर्थात जे आहेत ते विषयासक्तच असतात. त्यांना त्यात आनंद असतो म्हणून ते करत असतात. तर तुम्ही जर त्यांच्याबरोबर असाल तर त्यांच्याबरोबर राहा. त्यांना एकदम तुम्हाला टाळता येणार नाही कदाचित. त्यांच्याबरोबर राहा जरूर, कारण तुमच्या कामाचा कदाचित भाग असेल. पण आतून तुम्ही विरक्त राहा. वरून दाखवू नका की मी विरक्त आहे. त्याच्याबरोबर त्याच्यासारखेच राहिल्यासारखं करा, पण आतून तुमची आसक्ती नसेल याची खात्री करा. कठीण भाग आहे नाही का, की तिथे जायचं, तिथे राहायचं, त्यांच्याबरोबर बोलायचं, सगळं करायचं, पण आतून जे आहे ते कोरडं राहिलं पाहिजे. कठीण आहे, परंतु कठीण गोष्टीमुळेच आपली प्रगती होते, हे नक्कीच आहे. आणि अर्थात त्याच्यासाठी आपलं नाम जर सुरू असलं तर हे घडू शकतं. नाम जर आपलं सुरू असेल ना तर हे घडतं. जरी तुम्ही एखादी कुठलीही 4 व्यक्तींबरोबर बसलात, बोललात, तरी पण जर मनात नाम सुरू असेल तर त्या गोष्टीचा परिणाम पुढे कॅरी फॉरवर्ड होणार नाही. तेवढ्यापुरतीच आपण जे काय बोलतो, ऐकतो, रिॲक्शन देतो तेवढ्यापुरतीच राहील, पुढे ती जाणार नाही. हा नामाचा फायदा आहे. नक्कीच हा अनुभव आपण घेतलाही असेल, नसेल घेतलं तर असं करून बघा की जिथे तुम्हाला वाटतं की ज्या व्यक्तींशी माझा संबंध आल्यावर आम्हाला डोकेदुखी होईल किंवा अजून काय वाटतं आहे, नाम फक्त मनामध्ये चालू ठेवा. प्रार्थना गुरूंची करा की माझं नाम सुरू राहू, आणि मग बघा तुम्हाला हा अनुभव येतो की नाही. येईलच 100%. आणि हे तुम्ही पाळण्याचा प्रयत्न करा. असं त्यांनी सांगितलं की विरक्ती आतून राहिली पाहिजे, बाहेरून दिसता कामा नये. आणि अशा प्रकारे तुम्ही ह्या व्यवहारामध्ये सुद्धा तुम्ही अशा प्रकारे राहिलं पाहिजे. बाकी संयम हा तर सगळ्याच ठिकाणी सांगितलं की संयमची परिसीमा जी आहे ती संन्यास आश्रमामध्ये, की तिकडे तर तुमची कसोटीच आहे. परंतु गृहस्थ आश्रमात असला तरी पण संयम हा सगळ्या ठिकाणी हवाच आहे. तुम्ही संयम पाळा, प्रत्येक गोष्टीमध्ये संयमाने काम करा.
आणि संयम तुम्हाला प्रत्येक ठिकाणी लागणार आहे. ज्याच्याकडे जास्त संयम आहे तो मनुष्य हळूहळू जास्त पुढे जातो इतरांपेक्षा. म्हणून संयम तुम्ही खूप पाळा. आणखीन एक तरी महत्त्वाचा भाग सांगितला जो कठीण आहे, की त्यांनी काय सांगितलं की गृहस्थ आश्रमी मनुष्याने सुद्धा धर्म अर्थ काम यांच्यासाठी फार कष्ट करू नयेत. आता हा कठीण भाग आहे की नाही सांगा मला, की धर्म अर्थ काम आणि मोक्ष. मोक्ष सोडून द्या, मोक्ष पुढचा भाग आहे, चौथा पार्ट आहे. परंतु हे जे तीन आहेत की धर्म अर्थ आणि काम, या ठिकाणी सुद्धा आपण जास्त कष्ट घेऊ नये गृहस्थाश्रमी मनुष्याने, असं त्यांनी सांगितलं. काही ठिकाणी असं सांगितलेलंच आहे की तुमच्या प्रारब्धामध्ये ज्या काही गोष्टी लिहिल्या आहेत त्या बदलू पण शकत नाहीत. म्हणून तुम्ही प्रयत्न जरूर करा, पण एक सर्टन लिमिट नंतर सोडून द्यायला पाहिजे, असा पण त्याचा दुसरा अर्थ निघतो. पण काहींचं प्रारब्ध असं असतं की ते बदलूच शकत नाही आपण, कारण त्यांची जी काही कर्म असतात त्या कर्माला अनुसरूनच त्यांच्या काही गोष्टी घडणार असतात. म्हणून कधीकधी असं होतं की एखादी व्यक्ती असते त्याला आपण किती जरी सांगितलं ती व्यक्ती ऐकतच नसते. अरे असं करू नको, असं करू नको, तरी ते करतच राहते. कारण त्याच्या प्रारब्धामध्ये काही ज्या गोष्टी लिहिल्या आहेत त्याप्रमाणेच त्याला घडायचं आहे. त्यामुळे एक मर्यादेच्या पलीकडे तुम्ही त्याच्या मागे पण जाऊ नका. असा अनुभव आपण काही काही ठिकाणी घेतला असेल की अशा काही व्यक्ती असतात, कधीतरी ती आपली खूप जिवलग पण व्यक्ती असू शकते, की जिला आपण किती सांगतो असं करू नको तरी ती अजिबात ऐकत नाही. आणि ते अक्षरशः गर्तेमध्ये चाललेले असतात पण अजिबात ऐकत नाहीत, कारण त्यांच्या कर्मामध्ये किंवा त्यांच्या प्रारब्धामध्ये अशी काही गोष्टी लिहिलेल्या आहेत की त्यांना त्याप्रमाणेच बनावं लागतं, बनणारच ते. असं घडतं कधी कधी. आणि आपल्याला आश्चर्य वाटतं की असं कसं, आई वडील इतके चांगले आहेत, मुलगा असा कसा हा वर्तन करतो, असा कसा हा वागतो, त्याचा आईवडिलांशी काहीच कसं कुठूनही संबंध असा वाटत नाही, असा कसा वेगळा, कारण त्याचं कर्म वेगळं होतं, तो वेगळंच काहीतरी घेऊन आला आहे भोगायसाठी, हाच त्याचा एक अर्थ निघतो. बाकीच्या गोष्टीला काय अर्थच नाही आहे. आणि अशी अनेक उदाहरणं आहेत, आपण बघितली असतील नसतील, डोळ्यासमोर आहेत अनेक. पण त्याचं कारण त्यांनी हे सांगितलं, आणि त्यांनी हे सांगितलं आहे की तुम्ही तुमचे प्रयत्न जरूर करा, पण एक मर्यादेपर्यंत करा. जर तुम्हाला असं वाटलं की याच्या पलीकडे मी काही करू शकत नाही तर अजिबात करू नका, कारण तेच करेक्ट आहे. कारण त्याच्या प्रारब्धाप्रमाणेच त्याचं काही गोष्टी होणार आहेत. तेव्हा तुम्ही त्या ठिकाणी म्हणा की बाबा परमेश्वरा किंवा गुरुला म्हणा की महाराज स्वामी, मी इथे हे सगळं तुमच्या चरणी ठेवलेलं आहे, ह्याच्या पुढे मी काय याचे प्रयत्न करणार नाही, मी फक्त तुमचे नाम घेत राहीन खलास, मला आता बाकीचं काही माहीत नाही. कारण काय त्यातून तुम्हाला काही निष्पन्न होणार नाही हे तुम्हाला एक ठिकाणी लक्षात येईल. आणि मग ते त्यांच्यावर सोडून द्यायचं आणि त्याच्या मागे जायचं नाही, हे पण भागवतात स्पष्ट सांगितलं आहे. त्यांनी सांगितले की असं तुम्ही प्रत्येक बाबतीत विचारपूर्वक करायला पाहिजे. मग तो तुमचा पुत्र असो किंवा आणखीन कोणी असो, हे तुम्ही करा. फार कष्ट अशा गोष्टीसाठी करू नका, कारण प्रारब्धामध्ये जे आहे त्याप्रमाणेच घडणार आहे. आणि मग ते जे आहे त्यात संतुष्ट राहा की हो हे असंच होणार आहे, माझा काय ह्याच्यात हे नाही आहे, मी प्रयत्न करून संपले, असं तुम्ही म्हणा. अशा प्रकारे तुम्हाला गृहस्थाश्रमामध्ये पण अनेक प्रकारच्या गोष्टी, ज्ञान जे आहे ते लक्षात ठेवून त्याप्रमाणे वागण्याचा प्रयत्न. कठीण सगळा भाग आहे हा, असं वागणं कठीण आहे नक्कीच. त्याच्यानंतर त्याने असं सांगितलं की तुम्हाला जेव्हा पूजा करायची असते की तुम्हाला अनेक गोष्टी काय करायची इच्छा असते प्रत्येकाला, किंवा जप करीन मी, पूजा करीन मी, अमकं करीन मी, तमकं करीन, ते करण्यासाठी अजून एक त्यांनी भाग सांगितला आहे की अन्नदान करण्याला त्यांनी महत्त्व दिलं आहे खूप. त्यांनी सांगितलं की अन्नदान जरूर करा, अन्नदानामध्ये खूप पुण्य आहे. म्हणून तर आपण बघतो बऱ्याच ठिकाणी अन्नदान केलं जातं. गोंदवल्याला पण न थांबता अन्नदान सुरू असतं, अर्थात पूर्णपणे निःशुल्क. आणि अन्नदान करत असताना सुद्धा त्यांनी सांगितलं आहे की ठीक आहे, जे अशा ठिकाणी होतं तेव्हा तर काय प्रश्न येत नाही, परंतु जर तुम्हाला पर्सनल लेवलवर करायचं असेल तर ते करताना सुद्धा बघून खरोखर करा की ती व्यक्ती योग्य आहे की नाही, हे बघा शक्यतो, आणि मग तुम्ही दान करायला हरकत नाही.
असं सांगितलं त्यांनी असंही सांगितलं की जेव्हा तुम्हाला कुठली सत्कृत्य करायची असतात, विशेषतः धार्मिक, ती करताना त्यांनी सांगितले काही पवित्र अशा काही मुहूर्त आहेत किंवा पवित्र असे महिने त्यावेळेस जर केलं तर तुम्हाला त्याचं पुण्य अनेक पटीने मिळेल. जसं त्यांनी सांगितलं बघा, परत एकदा ऐका, हा भाग महत्त्वाचा आहे की जर आपल्याला एखादं सत्कृत्य कुठलंही धार्मिक जर करायचं असेल तर असं तुम्ही कधीही करा, तो प्रश्न नाही आहे. परंतु काही विशिष्ट दिवशी जर तुम्ही केलं तर त्याचं तुम्हाला अनेक पटीने फळ मिळू शकतं. आणि ती जी आहेत त्याची त्यांनी नावं दिलीत की कुठल्या कुठल्या वेळेस केलं तर याचा फायदा होऊ शकतो. जसं त्यांनी सांगितलं की भाद्रपद महिन्यात करा, भाद्रपद महिन्यात कृष्ण पक्षात पितरांचं महालय श्राद्ध करा, किंवा कर्क मकर संक्रांत, तुला मेष संक्रांत, व्यतिपात, दिनक्षय, चंद्रग्रहण, सूर्यग्रहणाची वेळ, द्वादशी, धनिष्ठा किंवा श्रवण किंवा अनुराधा नक्षत्र जर असेल त्यावेळेस, किंवा अक्षय तृतीया, कार्तिकी शुद्ध नवमी, मार्गशीर्ष, 4 महिने सांगितले, मार्गशीर्ष, पौष, माघ, फाल्गुन, या 4 महिन्यांची कृष्णाष्टमी आहे. हा पण पवित्र दिवस आहे. माघ शुद्ध सप्तमी, माघ महिन्यामध्येच मघा नावाच्या नक्षत्राने युक्त अशी पौर्णिमा, आणि प्रत्येक महिन्यामधलं मास नक्षत्र, अशा काही वेळेस किंवा पौर्णिमेला, अशा काही वेळेस जर तुम्ही अशा काही गोष्टी केल्या तर तुम्हाला त्याचा अनेक पटीने पुण्य मिळतं. श्राद्ध करण्यासाठी सुद्धा त्यांनी सांगितलं की ह्यातल्या काही ज्या गोष्टी आहेत या काही विशिष्ट वेळी केल्या तर त्याचा तुम्हाला जास्त फायदा मिळतो, कारण ते दिवसच तशा प्रकारचे पवित्र आहेत जास्त. म्हणून अशा सगळ्या दिवशी तुम्ही जर हे असं जास्त केलं तर तुम्हाला त्याचं जास्त पुण्य मिळेल. अदरवाईज पण करत राहा, दिवसाची त्या वाट बघू नका. परंतु असे पण हे काही दिवस त्यांनी दिलेत की या दिवशी तुम्ही, जर तुम्हाला लक्षात आलं की हा सांगितलेल्या काही दिवसापैकी एक आहे तर जरूर आपण करा. एकादशी पण खूप चांगला दिवस आहे. एकादशी दिवशी पण तुम्ही अशा प्रकारच्या चांगल्या गोष्टी करू शकता, कारण त्या दिवशी आपला उपवास पण असतो. आणि एकादशी ही भगवान विष्णूंना खूप आवडते, त्यांचं आवडतं व्रत आहे. आणि म्हणून त्या दिवशी पण अनेक चांगल्या गोष्टी आपण करू शकतो. अर्थात त्या दिवशी विष्णू सहस्त्रनाम म्हणलं तर फार पुण्य आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे की विष्णू सहस्त्रनाम तुम्ही जर एकादशीला जर तुम्ही त्याचं पठण केलं तर प्रचंड पुण्य मिळतं असं त्यांनी त्यात सांगितलेलं आहे. म्हणून ते सुद्धा जर आपल्याला एकादशीला म्हणता आलं, जसं आपण भजन सेवा करतोच एकादशीला, तीही आवडते भगवंताला, आणि विष्णू सहस्त्रनामसुद्धा म्हणलं तरी पण त्याचासुद्धा अर्थात खूप जो आहे ते पुण्य आपल्याला त्यावेळेस मिळू शकतं. अशा प्रकारे तुम्ही हे चांगले दिवससुद्धा लक्षात ठेवून त्या दिवशी जर केलं त्याचे अनेक फायदे होतात. आणि या सगळ्यामध्ये सुद्धा सगळ्यात महत्त्वाचा भाग माझ्या हिशोबात म्हणजे ग्रहण काळ हा सगळ्यात पवित्र. पर्व काळच म्हणलं आहे, त्यावेळेस तर तुम्ही जरूर जप करा. जो कुठला तुम्हाला आवडेल तो करा. आणि ज्यांच्याकडे गुरूंचा मंत्र त्यांचा काय प्रश्न नाही आहे, पण गुरुमंत्र नसेल तर त्या लोकांनी तर पहिला जप करावा. मी म्हणतो ज्यांच्याकडे गुरुमंत्र नाही आहे त्यांनी तर जरूर एखादा मंत्र सिलेक्ट करावा आणि त्याचा जप करावा. त्याचं इतकं फळ तुम्हाला मिळेल की बास रे बास, खूपच फळ मिळतं. त्यामुळे सूर्यग्रहणाच्या दिवशी किंवा चंद्रग्रहणाच्या दिवशी जरूर त्या ग्रहण काळामध्ये जरूर जप करा. जिथे कुठे असाल तिथे करता आलं तर जरूर करा. मंदिरात केलं तर फार चांगलं, किंवा तीर्थक्षेत्री केलं तर अजून चांगलं, पण नासही घरी केला तरी हरकत नाही, पण करा, त्याला फार महत्त्व आहे. अशा प्रकारे हे सगळे गृहस्थाश्रमी लोकांनी ह्या गोष्टी लक्षात ठेवायच्या. का तर आम्हाला पुण्य करायला वेळ नसतो, आमचं सगळं संसार सुरू आहे. मग त्याच्यामध्ये जर कमी वेळात जास्त पुण्य कमवायचं तर हे सगळे आयडिया आहेत की विशिष्ट वेळी विशिष्ट प्रकारच्या गोष्टी करा आणि कमी वेळात अधिक पुण्य मिळवा. हे त्यांनी भागवतामध्येच सांगितलं आहे. त्यामुळे हे सुद्धा खूप महत्त्वाचं आहे. हेही आपण लक्षात ठेवून त्यावेळेस काही गोष्टी करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. जसं आपण दर पौर्णिमेला जपाचा कार्यक्रम ठेवतो, कारण पौर्णिमेला अनन्यसाधारण महत्त्व आहे. पौर्णिमेच्या दिवशी अर्थात खूप प्रकारचं
तिथे वातावरण चांगलं असतं, अनेक पटीने त्याचं पुण्य मिळतं दर पौर्णिमेला. आणि म्हणून पौर्णिमेला जप करण्याला पण फार महत्त्व आहे. आणि म्हणूनच आपण आपल्या इथे सुद्धा वसईला आपण जपाचा कार्यक्रम नेहमी पौर्णिमेला ठेवतो. मौन जपाचा असतो. पूर्वी आपण वैखरी पण करायचो, पण आपण ठेवतो कारण त्याला महत्त्व आहे. अर्थात जे मंदिरात येऊ शकत नाही ते घरी पण करू शकतात, कारण तो वेळ महत्त्वाचा आहे. पौर्णिमा कधी आहे, कुठल्या वेळेत आहे, त्याला महत्त्व आहे. आणि अर्थात मंदिरात येऊन केलं तर जास्त पुण्य आहे, कारण तिथे इतका जप ऑलरेडी झालेला आहेच. लाखो करोडाचा जप तिथे आपल्या मंदिरात सुद्धा झाला आहे, करोडाचा झाला असेल, कारण 15-17 वर्ष झाले उपासना चालू आहे. आणि नामजप तर आपल्या इथे जास्त होतो. त्यामुळे आपलं मंदिरसुद्धा जे आहे ते खूप पवित्र आहे. हा अनुभव तुम्ही घेतलाच असेल की तिथे जर तुम्ही येऊन बसला तर तिथे पण तुमचा जप खूप चांगला होऊ शकतो. आणि म्हणून जेव्हा जेव्हा संधी मिळेल तुम्ही जरूर कधीतरी येत जा, वेळ मिळेल तेव्हा, आणि तिथे येऊन जप करत जा. स्थान महात्म्य आहेच. आणि अशा सगळ्या त्यांनी ह्या एक प्रकारच्या युक्त्या सांगितल्या आहेत की तुम्हाला कमी वेळेत जास्त पुण्य गृहस्थ आश्रमी माणसाला कसं मिळवता येईल हे त्यांनी सांगितलं. त्याच्याशिवाय त्यांनी अजूनही काही स्थानं सांगितली आहेत की तिथे सुद्धा जर तुम्ही गेलात तर तिथे पण ती खूप चांगली स्थानं आहेत. अर्थात तिथे प्रसिद्धच आहेत. जसं त्यांनी पुष्कर नावाचं जे ठिकाण आहे प्रसिद्ध आहे, पुष्करसुद्धा. पुष्कराला तिथे चांगलं आहे. कुरुक्षेत्र पण चांगलं आहे त्यांनी सांगितलं. कुरुक्षेत्र पण खूप सुंदर आहे. तुम्ही गेला असेल मला माहीत नाही, पण कुरुक्षेत्र पण खूपच सुंदर स्थान आहे. गया प्रसिद्ध आहे, प्रयाग अर्थात प्रसिद्ध आहे, कुलाश्रम आहे, नैमिषारण्य आहे, कन्याकुमारी दिले त्यांनी, प्रभाक्षेत्र अर्थात आहेच आहे, द्वारका आहे, काशी आहे, मथुरा आहे, पंपा सरोवर, बिंदू सरोवर, बद्रिकाश्रम तर अर्थात आहे. त्याचप्रमाणे भगवान सीतारामांचे आश्रम, महेंद्र किंवा मलय पर्वत, आणि जिथे जिथे भगवंताच्या प्रतिमांची व्यवस्थित पूजा होते ती जागा. अशा ठिकाणी जर आपण गेलं तर इथे जर आपण जाऊन जर पुण्यकर्म केलं तर मनुष्याला त्याचं फळ 1000 पटीने जास्त मिळतं. 1000 पट, 1000 पट जास्त मिळतं. बघा, हजारो, 1000 पट नाही, हजारो पटीने मिळतं, 1000 पटीने मिळतं. म्हणजे काय झालं, म्हणजे उद्या जर आपण नैमिषारण्यात गेलो आणि तिथे जाऊन तुम्ही साधन केलं पाहिजे, भौज्या करून नाही यायचं. नैमिषारण्यात गेलं, तिथे गेले, बसले थोडं 5-10 मिनटं, झाला दुसरीकडे दुसरं तीर्थक्षेत्र बघूया, अजून या देवाला जाऊ, नाही, बसा आणि साधन करा. बसून साधन केलं तर नक्कीच पुण्य आहेच आहे. नैमिषारण्य किती पवित्र आहे ह्याचा अनुभव महाराजांच्या कृपेने आपल्यापैकी बहुसंख्य लोकांनी घेतलेला आहे. आपल्याला राहण्याची 2 वेळा संधी आली होती आणि 2 वेळा आपण राहिलो. बरेचसे लोक होते आपली याच्या ग्रुपमधली, पण ते किती पवित्र आहे नैमिषारण्य हे सुद्धा आपल्याला अनुभवाला आलं आहे. महाराजांनी तिथे ज्या ठिकाणी महाराजांनी जप केला आहे किंवा तप केले ती जागा पण तिथे आहे. तिथे जेव्हा आम्हाला जाण्याचा श्रीकृपेने जेव्हा योग आला होता तेव्हा सुद्धा मला अजूनही आठवतं की ते झाड आहे मोठं, आणि तिथे एक असा गोल त्यांनी असं एक हे बांधलेलं आहे, चौथारा बांधला आहे. आणि तिथे गेल्यावरती खरोखर इतका सुगंध येत होता, इतका सुगंध की काही नाही, सुगंध एक अगरबत्ती पण लावलेली नव्हती. पण तिथे गेल्यावर जी लोकं आली त्या सर्वांना प्रचंड सुगंध येत होता. महाराजांचं अस्तित्व तिथे समजत होतं आहे म्हणून. खरंच खूप जबरदस्त जागा आहे. नैमिषारण्यामध्ये खूपच पवित्र जागा आहे, कारण सर्व ऋषी मुनींनी तिथे जाऊन तप केलं आहे नैमिषारण्यामध्ये. आणि म्हणून नैमिषारण्यातसुद्धा कधी जाता आलं तर जरूर जा, पण तिथे जाऊन थोडंसं स्टे केलं पाहिजे. आपण एखाद दिवस तरी मुक्काम केलं पाहिजे आणि तिथे साधन केलं पाहिजे, हे लक्षात ठेवा. हे करण्याला फार महत्त्व आहे. त्याच्याप्रमाणे त्यांनी ही अशी बरीच ठिकाणे त्यांनी वर्णन केली आहेत की या ठिकाणी आपण जा जरूर आणि तिथे जाऊन साधन करा, हे लक्षात ठेवा. युधिष्ठिर जो आहे तो हे सगळं छान ऐकत होता की नारद मुनी मला किती छान सांगता आहेत की माझ्यासारख्या एका गृहस्थाश्रमी मनुष्याला ज्याला वेळच मिळत नाही पुण्य करायला, आणि माझ्यासारख्या माणसाला हे नारद मुनी त्यांचं ज्ञान देत आहेत, त्याला खूप 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 आनंद झाला. खरंच नारद मुनींनी आज माझ्यावर कृपाच केली आहे.
नारद मुनींनी त्याला अजूनही बरीचशी माहिती दिली. ते म्हणाले की मला माहिती आहे की तुझ्यासमोर एक प्रश्न आहे की या ठिकाणी तू जो हा राजसूय यज्ञ करणार आहेस, या राजसूय यज्ञासाठी तुला एक प्रमुख पुरुष निवडायचा की ज्याची पूजा करायची, आणि तो कोण निवडावा हा प्रश्न अर्थात पडलेला आहे. याचंही उत्तर मी तुला इथेच देतो. असं तर अनेक सत्पुरुष इथे या सभेमध्ये आहेत, अनेक राजे महाराजे सगळे पृथ्वीचे सगळेच लोक इथे आलेत, तरीसुद्धा सर्वात पुण्यमान किंवा सर्वात सत्पुरुष जे असतील ते फक्त भगवान श्रीकृष्णच आहेत. अग्रपूजेचं मान त्यांनाच द्यायला पाहिजे. तेच एकमेव खऱ्या अर्थाने जे आहेत ते या अग्रपूजेसाठी लायक आहेत. भले या तुझ्या यज्ञासाठी अनेक देव आले आहेत, अनेक ऋषी आहेत, एक नाही आहेत, अनेक ऋषी आलेत. इतकंच कशाला तर सनकादिक ऋषीसुद्धा आलेत, जे भगवंताचे परमभक्त आहेत विष्णूंचे, ते सुद्धा या ठिकाणी आहेत. पण असं असून सुद्धा मी तुला हेच सांगेन की अग्रपूजा करायची असेल तर ती भगवान श्रीकृष्णाचीच कर. या सर्वांच्या पलीकडे जे आहे ते भगवान श्रीकृष्णच आहेत, आणि तेच यासाठी पात्र आहेत हे लक्षात ठेव. या प्रश्नाचं उत्तर त्यांनी न विचारता दिलं, कारण त्याच्या मनामध्ये त्याला माहीत होतं नारद मुनींना की युधिष्ठिराच्या मनामध्ये द्वंद्व आहे की कोणाला निवडू. कारण अनेक दिग्गज लोक आलेत, सनकादिक ऋषी आहेत, देव आले आहेत, भीष्म पितामह आहेत, द्रोणाचार्य आहेत, कृपाचार्य आहेत. हे त्याचे आचार्य होते ज्यांच्याकडे त्यांनी विद्या शिकली आहे, त्यामुळे तेही पूजनीय आहेच ना. पण पेच असं आहे की फक्त एकच व्यक्तीला निवडायचं. 4-5 असते तर चाललं असतं, असं नाही आहे ना. एकच चीफ गेस्ट, एकच, अनेक नाही होऊ शकत. आणि म्हणून त्याच्या मनामध्ये द्वंद्व होतं, पण ते अर्थात नारद मुनीने जाणलं होतं की याच्या मनामध्ये द्वंद्व आहे. म्हणून त्याचं उत्तर त्यांनी स्वतःहून दिलं की बाबा रे, तुला हा जो यज्ञ करायचा आहे त्याच्यासाठी जर तुला कोणाला निवडायचं असेल तर तू केवळ आणि केवळ भगवान श्रीकृष्ण यांनाच निवड. त्यांची जर पूजा करशील तू, किंवा जो कोणी पूजा त्यांची करतो त्याला संपूर्णपणे सगळं पुण्य मिळतं, सगळं समाधान मिळतं. पण सगळ्याचे मूळ पुरुष भगवान श्रीकृष्णच आहेत. भागवतात पण त्याने हेच म्हणलं की श्रीकृष्ण हाच मूळ पुरुष आहे, त्याच्यापासूनच अनेक अवतार निर्माण झाले. श्रीकृष्ण मूळ मानलं गेलं त्यांनी. आणि म्हणून इस्कॉनवाले सुद्धा जास्त कृष्णाचंच का करतात, तर त्यांचं म्हणणं आहे की कृष्णच आहे, आणि भागवतात तसं सांगितलेलं पण आहे. त्यामुळे ह्या ठिकाणी सुद्धा ते असंच म्हणतात की तुम्ही भगवान श्रीकृष्ण आहेत, त्यांना तुम्ही अग्रपूजेसाठी जरूर निवडावं, हे माझं मत आहे, असं त्यांनी जाहीरपणे सांगितलं. अर्थात त्यांनी हे मत सांगितलं तेव्हा युधिष्ठिराच्या मनावरचा भार हलकाच झाला. त्यांनी मनात विचार केला की खरोखर मला हा प्रश्न मनामध्ये होताच होता, पण तुम्ही माझा हा प्रश्न जो आहे तो सोडवला. नारद मुनी त्याला म्हणाले की काय की एक लक्षात ठेव आणखीन, की अनेक जे भक्त असतात ते भगवंताची पूजा खूप चांगली करतात. म्हणजे मंदिरात असतील किंवा अजून जिथे कुठे भगवंताची प्रतिमा असेल, काही लोक खूप खरोखर सुंदर करतात, षोडशोपचारे पूजा करतात, आणि त्याला महत्त्व आहे. नाही असं नाही की षोडशोपचारे पूजा जे लोक नेहमी करतात त्याचा त्यांना नक्कीच फायदा मिळतो, शंकाच नाही. परंतु त्याने हे सांगितलं आहे की अशा प्रकारे आपण करता ही चांगली गोष्ट आहे, परंतु नंतर जर आपण कुठल्या व्यक्तीचा द्वेष केलात तर इतकी प्रतिमा पूजा करून सुद्धा त्याचं फळ म्हणावं तसं मिळत नाही. हे भागवतात त्यांनी सांगितलं. काय सांगितलं बघा, भगवंताची षोडशोपचारे पूजा करणं हे कठीणच आहे, बरोबर आहे की 16 प्रकारचे उपचार किंवा त्याची यथासांग पूजा करणं हे कठीणच आहे. परंतु काही लोक खरोखर खूप चांगली करतात,
त्याला खरोखर आपण नमस्कारच केला पाहिजे, यात शंकाच नाही आहे. परंतु असं केल्यावर जर आपण कोणाचा द्वेष केला तर या कर्माचं सुद्धा फळ म्हणावं तसं मिळत नाही. हे नारद मुनींनी सांगितलं आहे युधिष्ठिराला. हा खूप महत्त्वाचा भाग आहे माझ्या मते. कारण आपण सुद्धा बऱ्याच ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारे आपण आपल्या परमेश्वराची किंवा इष्टदेवतेची, कुलदेवतेची, रामदेवतेची किंवा गुरूंची पूजा करतच असतो. पण ही सगळी जेव्हा तुम्ही करता त्याच्यानंतर कोणाचा द्वेष करू नका. जर द्वेष तुम्हाला जर निर्माण झाला तर तुम्हालाच फलप्राप्ती कमी होईल. इतकं करून सुद्धा त्याचं फळ म्हणावं तसं मिळणार नाही. कारण का की तुम्ही एकीकडे द्वेष केला. द्वेष भावना चालत नाही, अजिबात चालत नाही. आणि म्हणून नारद मुनी म्हणतात की हा भाग लक्षात ठेवा तुम्ही सर्वांनी की द्वेष भावना मनामध्ये ठेवू नका. मग तुम्ही भगवंताची केलेली भक्ती कामी येणार नाही कदाचित. आणि अशा प्रकारे जे ते नारद मुनी त्यांना माहिती देतातच आहे. नारद मुनी माहिती देत आहेत आणि युधिष्ठिर ऐकतोय. युधिष्ठिर नुसतं ऐकत नाही. युधिष्ठिर जो आहे तो अजून त्यांना प्रश्न विचारतोय. कारण युधिष्ठिर शेवटी धर्माचाच अवतार ना. धर्मराज होता त्याचं नाव, दुसरं नाव धर्मराज. आणि त्यामुळे त्याच्या मनातले काही प्रश्न संपत नाही आहेत. त्याच्या मनातल्या शंका किंवा त्याला ज्ञान मिळवायची जी लालसा आहे ती काही संपत नाही आहे. आणि त्यामुळे तो अनेक प्रकारचे प्रश्न एकामागे एक विचारतोच आहे. आणि त्याने अजून एक काही प्रश्न विचारले नारद मुनींना. आणि त्यात त्यांनी सांगितलं की मोक्षप्राप्ती कशी करावी हे सांगा गृहस्थाश्रममध्ये. त्याचं काही आहे का परिमाण की मोक्षप्राप्तीच करायची आम्हाला आणि आम्ही गृहस्थाश्रमात, तर ते काय करता येईल ह्याची माहिती द्याल का. अर्थात नारद मुनीकडे माहिती नाही अशी भागच नाही. चौफेर ज्ञान त्यांच्याकडे. ते म्हणाले जरूर सांगतो. आणि मग त्याने गृहस्थाश्रमामध्ये मोक्षधर्म कसा मिळावा याचं वर्णन केलं. अर्थात हे जे वर्णन त्याने केलं ते वर्णनाचा जो काही भाग आहे तोही सविस्तर आहे. आणि म्हणून तो भाग आपण अर्थात पुढल्या भागामध्ये ऐकूया. या ठिकाणी आपण ह्या भाग क्रमांक 68 मध्ये स्वल्पविराम घेऊया. श्रीराम समर्थ. श्रीराम.